आय नो सगळ्याच वुमेन्सवर अशी वेळ येते की जिथे 5 मिनिटात तयार व्हायचं, तर तुम्ही काय करू शकता झटपट मी तुम्हाला सांगते. एखादं स्ट्रोब क्रीम तुम्ही घ्यायचं. ओके, आय होप तुम्ही स्किन प्रेप सकाळीच करत असाल आणि माझ्याकडे हे नायकाचं स्ट्रोब अँड ग्लो आहे. झटपट घेऊन पटापट हात चालवून हे तुम्हाला पहिलं तर मेन फोकस तुमच्या हाय पॉइंट्सवर फेसच्या करायचे, जसं की नोज, चेक्स, चेन आणि फॉरहेड. हे ब्लेंड न करताच मी असं सजेस्ट करेन की एखादं फेस टिंट घ्यायचं. ओके, घाई गडबडीच्या वेळेत बिलकुल कन्सिलर नाही लावायचं, बिलकुल फाउंडेशन नाही लावायचंय, पटकन एखादं फेस टिंट लावायचंय. आणि मी सध्या जे यूज करते ते आहे हे हेलो ग्लोचं फेस टिंट. हे जास्ती एक्सपेन्सिव्ह आहे स्मॅश बॉक्सचं, पण मी हे डेली यूज करते. मी पटकन त्याचे डॉट्स माझ्या फेसवरती पाडून घेते. थोडंसं प्रॉडक्ट पण खूप होतं आणि हे ऑलमोस्ट माझं संपलंय. आणि मी हे हातानेच ब्लेंड करू लागते, म्हणजे एकदमच स्किन टिंट जे तुमच्या स्किनमध्ये मर्ज होतं त्याला म्हणतो आपण स्किन टिंट. तुम्ही बघू शकता खूप छान असा ग्लो आलेला आहे माझ्या फेसवर. थोडंसं कव्हरेज मिळालं आहे तुमच्या स्किनला, एक टेक्स्चर मिळालं आहे बिकॉज ऑफ फेस टिंट. सो हे झाल्यानंतर मी एवढ्यावरच थांबते. मला जास्ती पण डिस्कलरेशन्स हाईड नसतात करायला आवडत. त्यानंतर मला ब्लशर नावाचा प्रकार खूप आवडतो. मी झटपट हे एखादं वॉटर टिंट यूज करते. माझ्याकडे जे आहे ते एट्यूड हाऊसचं आहे. असे 2-3 डॉट्स इथे द्यायचेत आणि हे क्विकली तुम्हाला ब्लेंड करायचंय. विदाऊट पावडरिंग हे ब्लेंड करायचंय. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर एक छोटासा पिंकिश फ्लश माझ्या फेसवर आलाय आणि माझे गाल खूप छान दिसू लागले. तर तुम्हाला हवं तसं हे तुम्ही बिल्ड करू शकता. आता मी खूप मोठी ब्लश पर्सन आहे. मला ब्लशेस खूप आवडतात. वॉटर टिंट जे तुम्ही गालाला लावताय ब्लशर म्हणून, तेच तुम्ही आईजवर लावलं तर छान मेहरुनिसासारखा एक लूक येतो. सध्या मेहरुनिसाचा लूक खूप फेमस झालेला आहे आणि मलाही तो करायला खूप आवडतो. कारण आपण झटपट मेकअप करतोय, पटपट तेच टिंट घेऊन तुमच्या लिप्सवर अप्लाय करायचंय. एवढंसं अप्लाय केलं टिंट तरी चालतं. हे झाल्यानंतर पटकन तुम्हाला जे मी माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून सजेस्ट केलेलं आयब्रो प्रॉडक्ट आहे, म्हणजे आयब्रो जेल, ते घेऊन आयब्रोजवरती क्विकली ब्रश करायचंय. त्यानंतर पटकन मस्कारा घ्यायचा आहे. ओके, घाई गडबडीच्या वेळेत बिलकुल काजळ नाही लावायचं, बिलकुल लायनर नाही लावायचं, बिलकुल आय शॅडो नाही लावायचं. टिंट आईजवरती लावलं की पटकन मस्कारा घ्यायचा आहे. मस्कारा प्लेज अ व्हेरी बिग रोल इन आय मेकअप. सो जेव्हा पण तुम्हाला घाई असेल, सजेशन आहे फक्त मस्कारा लावा आणि बाहेर पडा. खूप सुंदर तुमच्या आईज दिसतील. तुम्ही बघता आईज थोडेसे छान आणि ओपन अप झाले आहेत जस्ट बिकॉज ऑफ मस्कारा. आय एम डन विथ मस्कारा. तुम्ही डिफरन्स बघू शकता की मस्कारा खूप मोठा गेम प्ले करतो तुमच्या फुल मेकअपमध्ये. मस्कारा थोडासा ड्राय होस्तोवर तुम्हाला पटकन हवी ती लिपस्टिक तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, सो माझा लूक तर कंप्लीट झालाय तसा, पण लास्ट आपण यूज करतोय पावडर. हे सगळं सेट करायची आपल्याला गरज आहे. सो मी यूज करते माझा MACचा स्टुडिओ फिक्स. ओके, पावडर लावल्यानंतर तुम्ही बघू शकता तरी थोडासा ग्लो आहे. जे ब्लशर तुम्हाला जास्ती पॉपअप वाटलं असेल ते पण थोडंसं मिनिमल झालेलं आहे आणि सगळा मेकअप फेस आपला सेट झालेला आहे अँड वी आर गुड टू गो. आणि त्यानंतर माझे हेअर करू आय एम रेडी. सो ज्यावेळेस माझे हेअर स्वतः गोंधळलेले असतात माझ्यापेक्षा जास्ती, तेव्हा मी त्यांना अशी होल्ड करून मागे क्लचर फिक्स करून टाकते आणि आणि आय लेट देम बी देमसेल्फ. त्यांना जसं हवं तसं ते टर्न होतात नंतर. पण ॲट द एंड इट्स युअर थिंग की तुम्ही स्वतः तुमच्या हेअर्सबद्दल किंवा ड्रेसिंगबद्दल किंवा मेकअपबद्दल अनकम्फर्टेबल न होता कॉन्फिडेंटली जर त्याला कॅरी केलं तर तुम्ही खूप छान दिसू शकता. अँड दॅट्स इट. अँड सेइंग ऑल ऑफ दॅट मी रेडी आहे. मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हा लूक कसा वाटला, मेकअप आयडिया कशी वाटली, क्विक होणारा मेकअप तुम्हाला आवडला की नाही. मला कमेंट्समध्ये नक्की तुमचे विचार सांगा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.